मी सुधीर घोडेराव. मी ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं चेन्नईविषयी माझ्या शेताजवळ असल्यामुळे आणि त्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष आपण लाईव्ह मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या शेतकऱ्यांनी नमस्कार शरद भाऊ. नमस्कार. आपण जर चेना लावलेला कोणता चेना लावला आपलं नाव सांगा. माझं नाव शरद माणिकराव वहाणे. हां राहणार दिघी कॉलेज तालुका चांदुरेली जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे. माझं 3 एकर शेत आहे हां येरणगाव कवठा रस्त्यावर. हां आणि मी जॅकी या वाहनाची इथं लागवड केलेली होती. हां 21 ऑक्टोबरला माझी पेरणी झाली होती. आणि हे शेत कोरडवाहू असल्यामुळं इथं पाण्याची सोय नसल्यामुळं मी कोरडवाहू चना घेण्याचं ठरवलं. परंतु एक पाणी हे बाजूच्या शेतकऱ्यांनी दिलं. हां आणि सुधीर भाऊ घोडेराव यांचे श्री संत गजानन महाराज कृषी केंद्र येथून मी औषध आणलं होतं. सुधीर भाऊ आमच्या शेताजवळच त्यांचं शेत आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या शिफारसीनुसार आपण औषधाची फवारणी केली. आणि आज इथं जवळपास 50 कट्टे चना निघालेला आहे. हे खाली पकडले. हां हे पकडून काय हा 39 आणि हा हां म्हणजे 11 कट्टे हे 39 कट्टे म्हणजे 50 कट्टे जवळपास 50 कट्टे. शेतकरी मित्रांनो, हे शरद भाऊंनी अवकाळी पाण्यावरच हा चेना निघालेला होता. माझं शेताजवळ शेत असल्यामुळे मला सर्व या शेताचं माहीत होतं आणि मी चांगल्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शन केलं. आणि बघू शकता शरद भाऊ वाहणे यांच्या शेतातील चना. आणि एक शेजाऱ्याने एक पाणी दिलं होतं की नाही. एक शेजारीने पाणी दिलं आणि एवढ्या चेन्यावरच आपण फवारणी किती केली होती. फवारणी आपण 4 फवारे मारली. 4 फवारणी केली. पूर्ण मार्गदर्शन मी स्वतः या शरद भाऊंना केलेलं आहे. आणि त्यांना जेव्हा लागवड केली तेव्हाच मी त्यांना चॅलेंज दिलं होतं की 12 क्विंटलच्या वर चना आपण घेऊन दाखवू. तर त्याप्रमाणे मी स्पेशल आता यांचा व्हिडिओ म्हणजे पाहायसाठी आलो. शेतात आलो, त्यांची मशीन चालू होती म्हणून इकडे आलो. आणखी काय सांगू शकता शरद? मी इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगेल की सुधीर भाऊ घोडेराव हे फार उत्कृष्ट मार्गदर्शन करतात शेतीविषयी. आणि त्यांचं कृषी केंद्र आहे. मी इतर शेतकऱ्यांना एवढं सांगू शकेल की त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण शेती केली तर उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. आणि इतर शेतकऱ्यांनी त्यांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद शरद भाऊ. ओके, उत्पन्नाबद्दल आपण समाधानी आहात? बिलकुल समाधानी आहे सुधीर भाऊ. रेकॉर्ड ब्रेक चेन्याचं उत्पादन आपण यांना घेऊन दिलेलं आहे. विशेष म्हणजे शेत कोरडू आहे. पाणी नसतं दिलंय. एका पाण्याच्या भरशावर आपण यांचा एवढ्या प्रकारचा चना. आणि जनरली तुमच्या गावातली काय चना बसते ॲव्हरेज शेजारी पाजारी शेतामध्ये? 7-8चा ॲव्हरेज बसते. 7-8चा शेजारीमध्ये पाजारी शेणा बसत असताना आपण या शेतामध्ये यांना 12 क्विंटलच्या वर ॲव्हरेज. आणि खोटं काहीच नाही, कारण मी प्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. 11 कट्टे खाली पडलेले आहे आणि 39 कट्टे त्यामध्ये कोंबडीचे पण कट्टे आहे आणि कंट्रोलचे पण कट्टे आहे. पूर्ण लाईव्ह शेतीतून आपण दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. धन्यवाद शरद भाऊ. धन्यवाद. आपली मुलाखत दिल्याबद्दल, मनोगत व्यक्त केल्याबद्दल मी आपला मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि नवीन 2026-27 हे वर्ष आपणा सुख समाधान समृद्धीचं जावं. धन्यवाद. धन्यवाद.